युक्तीप्रमाणे सर्व इंद्रियांचा एक कान करून प्रवचन सेवा श्रवण करायचे. हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 कुंडली श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद श्री सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद श्री सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद श्री सद्गुरु नाना महाराज की जय. सब साधु संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. चिंतन श्री राम लक्ष्मण जानकी जय. बोलो हनुमान की गाव देवी माते की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सगळ्यांना जय जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आता माझ्या भावा अंतराये नको देवा आले बघा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले बघा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे आता कुठू देऊ नको पाठी आले बघा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो. मज हृदयी सद्गुरु जेणे तारीला हा संसार करू म्हणून विशेष त्यादुरु विवेकावर. या 15 दिवसातून एकदा दिव्या गावामध्ये जी एकादशी होते ती या सगळ्यांनी मिळून, कारण नाही हा खेळ एकुळ्याचा म्हणून जमविला मेळ. कारण नारायण बाबा झाले, मोठ्या गावचे चिंतामण बाबा, दिव्याचे जय हरी बाबा, दातिवलीचे प्रकाश बाबा, त्यांनी सगळ्यांनी एक विचार केला, चांगला विचार केला. आणि हा सत्यवान बाबा महाराज यांनी एक प्रभाकर बाबा यांनी सगळ्यांनी एक चांगला विचार केला आणि एकादशी परत चालू केली. आणि केल्यामुळे सगळ्यांना त्याचा आनंद भोगायला मिळतोय. आणि माझ्या वाटेला आज एकादशी कोणती वरुतिनी एकादशी. ही वरुतिनी एकादशी आमच्या घरी व्हायची बरे का, मोठ्या गावामध्ये दरवर्षी व्हायची. आणि या निमित्ताने माझं पामराकडे आलेली ही सेवा, माझं पामरा काय थोरपणा पायीची वाना पायी बरी. कारण चप्पल किती किमतीवान असली तरी तिला कोणी डोक्यावर घेऊन नाचवत नाही, ती पायाच्याच खाली असते. तर घेतलेली ओवी मज हृदयी सद्गुरु त्याने तारीला हा संसार गुरु म्हणून हे विशेष त्यादरू विवेकावरी. कारण भगवंत कुठे सांगितला, साधू संतांनी हृदयामध्ये सांगितला. नवे नवे तर भगवंत नाही अशी जागाच रिकामी नाहीये, पण तो त्याचं ठिकाण प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येक जीवजंतूच्या. बरं का, नवे नवे ते जितकी जन्माला आलेले प्राणी इथे आहेत तेवढ्यामध्ये तो भगवंत आहे. पण जेव्हा हे जन्माला घातले प्राणी जीवजंतू तेव्हा भगवंताला काय आनंद लुटता आला नाही.
पण जेव्हा हा उभा प्राणी जन्माला घातला, मनुष्य प्राणी जन्माला घातला, तेव्हा भगवंताला इतका आनंद झाला की त्याचा आनंद त्यालाच गगनात मावेना इतका आनंद झाला. का तर या युनीमध्ये, मनुष्य युनीमध्ये माझी भक्ती करता येईल बरं का. आणि पण हे माणसाला काही समजत नाही. मनुष्य हा असा प्राणी आहे की त्याला वरपांगाने भक्ती खूप आवडते बरं का. कारण तो इकडे जा तिकडे जा, या तीर्थाला जा त्या तीर्थाला जा, पण सुख कशासाठी जातो? हा सुखासाठी जातो. पण हा सुख याला समजतं का सुख म्हणजे काय? तर नाही. सुख जर याला माहिती असतं तर याने इकडे तिकडे जाऊ केली असती का? नसती केली. कारण प्रत्येक ठिकाणी जातो हा सुखासाठी, पण तिकडनं काय आणतो? त्याला आवडेल ते आणतो, पण देवालाच आणत नाही. कपडे लट्टे आणतो, चादरी आणतो, हे आणतो ते आणतो, मुलांना खेळणी आणतो, पण देवच आणत नाही. हा जातो सुखासाठी, पण याला सुखच मिळत नाहीये. पण सुख कुठे आहे? देवाजवळ आहे. देव कुठे आहे? आपल्या जवळ आहे. पण हे कधी कळणार? हे कधी कळणार? ज्या वेळेला आपल्याला, कारण सद्गुरु वातुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु पाहिजे. सद्गुरु म्हणजे सत्य ज्ञान देणारे सद्गुरु, आपल्या हृदयामधला भगवंत दाखवणारा बरं का. सत्य वस्तू म्हणजे हा भगवंत. श्वास तुमचा जो चालतो श्वास, तो श्वासच भगवंत आहे, पण आपल्याला नाही माहिती. आपण इकडे तिकडे धावतच सुटलेलो आहोत. धावत सुटल्यामुळे आपल्याला ती काय जाण, कारण जाण तेने गुरु भाजी तेने कृत्यकारी होई दे, जैसे मूळ संचेने शाखा पल्लव संतोषते. आपल्याला मुळाला पाणी घालायला सांगितलेलं आहे, तेव्हा झाड टवटवीत राहणार. पण मुळालाच पाणी घालत नाही आपण. आपली वरवरची भक्ती चाललेली आहे. वरवरची भक्ती काय कामाची हो? कारण वरची भक्ती गेली का, कुठे फिरायला गेलं वरवरती आणलं, हे आले घरी का झालं परत दुःख. हा अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती कुठे आहे? तर संतांजवळ आहे बरं का. संतांच्या जवळ आहे, पण त्या संतांना शरण जायला पाहिजे. कुठेतरी नाक घासावंच लागेल बरं का. कुठेतरी नाक घासावं लागेल. कुठे घासावं नाक? अशा संतांना शरण जायचं आहे. ऐशा संता शरण जावे जणी म्हणे ऐसी याचा पदर धरा, जेने देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. कोणाचं सांगितलेलं आहे? ज्याने भगवंताला जाणलेलं आहे, ज्याने भगवंताचा अनुभव घेतलेला आहे आणि जसाच्या तसा त्यांना अनुभव आलेला आहे, अशा संतांना शरण जायला पाहिजे. आणि त्या संतांना शरण गेल्याच्या नंतर मग आपल्याला ते नामस्मरण देतात बरं का. नामस्मरण देतात, कारण नामरूपी जी साबण आहे ती वरपांगाची नाहीये, ती आतून आहे. कारण वरती आपण कितीही अंगाला साबण लावली तरी वरती साफ होणार, आतलं अंतःकरण साफ नाही होणार. ज्या वेळेला ते नाम देतात, नाम घेतल्याबरोबर हे अंतःकरण आपल्याला शुद्धीकरण करण्याची वस्तू देतात. का तर तिथे भगवंत यायचं असतो. कारण बघा, आपल्या घरी पाहुणे यायचे जर असले तर आपण पूर्ण घर साफ करतो की नाही? तर आपल्या घरी पाहुणे येणार आहेत ना, येणार तर आपल्याला रोजच असं वाटतं आपल्या घरी कोणी पटकन झाडू वगैरे मारा. का तर तो पाहुणा बाहेर
ते पाहिल्याच्या नंतर बाहेरूनच नको जायला. याच्यासाठी या घरामध्ये पण पाहुणा येतो. पाहुणे घराशी आले ऋषिकेशी. आपल्या या घरात जो पाहुणे येणार आहे त्या पाहुण्यासाठी हे शुद्धीकरण करण्याचं नामस्मरण आपल्याला भगवंत देतात. आणि त्या नामाने अशी अवस्था होते बरं का. आपल्या अंगाचा थरथराट होतो, कंठ दाटून येतो, बोलता येत नाही बरं का शब्द. अशी अवस्था होते. आणि त्या अवस्थेमध्ये कारण हे अंतःकरण शुद्धीकरण करण्यासाठी आमच्या साधू संतांना खूप त्रास झाला बरं का. हे नाम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप त्रास झाला. कोणी काय काय केलं, कोणी काय काय केलं साधू संतांची. कोणी गाढवावरून दिंड काढली का आता आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना खूप त्रास झाला. कोणी छाताडात लाथा घातल्या, कोणी दगड मारली, कोणी चिखला टाकली झोलीमध्ये, कोणी माती टाकली. का तर या वस्तूसाठी आपल्यापर्यंत काय लगेच आलं का हो. त्यांना किती त्रास घ्यावा लागला. तेव्हा आपल्याजवळ आपल्याला एकदम सोपं एकदम करून ठेवलं. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे, शहाणा तो धनी घेतो. इतकं सोपं करून ठेवलं, इतकं सोपं करून ठेवलं. आपल्याला कुठे जावं लागलं नाही. आपल्या घरी येऊन आपल्याला अनुग्रह झाला. आपल्या घरी आपल्याला गोटीला नाही जावं लागलं. बाबा घरी आले, प्रत्येकाच्या घरी येऊन प्रत्येकाला नामस्मरण देऊन गेले बरं का. हा कारण आपण इतके भाग्याचे आम्ही दैवाचे दास पंढरी राहायचे. आम्ही दैवाचे दास श्रीपाद राहायचे, रामदास राहायचे. असे तसे नाही होत आपण. जेव्हा बाबांनी जन्म घ्यावा तेव्हा आपण बाबांच्या बरोबर आहोत. प्रत्येक वेळेला त्यांचा जन्म, प्रत्येक वेळेला आपण त्यांच्या बरोबर आहोत. मग आपण कसे आहोत, मग बाबा कसे आपले असतील सांगता येईल का या शब्दाने. साधू संतांचं वर्णन करणं 4 वेद सुद्धा मौनावले तर आपले काय. माझ्या बाबांनी केली कृपा दृष्टी, झाली ब्रह्ममय झाली. माझ्या बाबांनी केली कृपा दृष्टी, सारी ब्रह्ममय झाली सृष्टी. आपल्याला जे नाम दिलं बरं का. आपल्याला जेव्हा बाबांनी नामस्मरण द्यावं आणि बाबांनी देवच करून ठेवलं. देव कारण देव द्यायला आले आणि देवच होऊन देव पहावायची गेलो तिथे देवच होऊन ठेवलं. आपण देव बघायला गेलो पण तिथे देवच आपल्याला करून ठेवलं. आणि आपली कशी दृष्टी केली तर पूर्ण आपल्याला जग कसं दिसायला लागला, भगवंतमय दिसायला लागलं, भगवंत स्वरूप दिसायला लागलं बरं का. आपल्याला जिकडे पाहावं तिकडे गोविंद 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 मना लागलिया चलिया. मनाला छंद लागतो. कारण इवलसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. कशामुळे झाला, बाबाने जेव्हा हे नामस्मरण नानांनी बाबांनी जेव्हा या अंतःकरणामध्ये पेरलं त्यावेळेला असं वाटायचं आम्हाला त्याला सांगू का त्याला सांगू. आणि जो भेटेल आम्हाला बरोबर त्याला आम्ही नामस्मरण सांगण्याचं. कारण बाबांनी आपल्यापर्यंत निरोप आणला तो आपण दुसऱ्यांना सांगायलाच पाहिजे. जवळ ठेवून नाही होणार. कारण ते नाम पेरण्यासाठी दिलेलं असतं. बाबांनी ज्या वेळेला बघा 2 व्यक्ती असतात, दोघांना ते नामस्मरण दिलं आणि सांगितलं की मी जेव्हा येईन तेव्हा हे मला दाखवायचं, जपून ठेवा. जी वस्तू बाबांनी दिली, आपण चणे म्हणू काही म्हणू बरं का, चणे दिले आणि बाबांनी सांगितलं मी जेव्हा येईन तेव्हा मलाही दाखवा. आणि बाबा गेले घरी आणि काही दिवसांनी बाबा
एक श्रीमंत होता, एक गरीब होता बरं का. आणि बाबा काही दिवसांनी काही वर्षांनी आले बाबा घरी आणि विचारलं, बाबा मी तुम्हाला दिलेली जे चणे दिलेले होते ते काय केले? एक म्हणतो आहे बाबा माझ्याजवळ मी ठेवल्यात वस्तू, एक म्हणतो माझ्याजवळ ठेवले बाबा मी जपून ठेवल्यात. मग चला मला दाखवा. श्रीमंत म्हणतो माझ्या घरी चला बरं पहिल्यांदा. बाबा तुझ्या घरी चला. त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी दाखवलं, बाबा हे बघा त्यांनी सोन्याच्या पेटीत मस्त ठेवलेलं होतं आणि ते उघडून पाहिल्याच्या नंतर त्याचं काय होणार? भुसा होणार, बुगा म्हणा, काही म्हणा, माती म्हणा. ते का तसेच राहणार आहेत का चणे? त्याला कीड लागलेली असते, ते काय नीट राहत नाही. पण जो गरीब होता त्याने काय केलं? ते पेरलं आणि कोठारीचे असे भरून ठेवले. म्हणजे त्यांनी काय केलं? जे बाबाने नामस्मरण दिलं ते त्यांनी एकाला नव्हे तर सगळ्यांना सांगितलं, जो भेटेल त्याला सांगितलं. आणि त्यांनी काय केलं? इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गैला गगनावरी. मोगरा फुलला फुले वेचित असी भरू कळे असे आला. असं त्याने करून फुलं काढली की नाही काढली तर कळ्या त्याला तयार. म्हणजे असं त्यांनी सगळ्यांना सांगायचं काम केलं. तसंही नाम दिलंय. आपण नुसतं ठेवून जमेल का? त्याचं जर चिंतन केलं तर आपल्याला ते याला सांगू का त्याला सांगू होईल. कारण माझ्यापर्यंत नाही ते राहणार एकट्या पुरतं. कारण परिस्थितीला आहे तो त्याचं सोनं होतं. ज्या याला लोखंडाला लागलं की सोनं होतं. मग ज्याला लावल त्याला लोखंडच होणार, सोनं होणार. मग जो परिस्थितीला आहे तो आपण लावायचा का असंच पिंपामध्ये टाकून ठेवायचा? त्या पिंपामध्ये आलेले असतं जाळं, त्या जाळेमध्येच राहतो तो. पण ज्याने व्यवस्थित केलं त्याने काय केलं? याला सांगू का त्याला सांगू. आणि त्याने बाबांनी पाहिलं की याने मस्त काम केलेलं आहे. बघा किती माणसं. तसं जे जे आपण असे ठावे ते इतरांचे सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जीवा. प्रत्येक जीवाला शहाणं करायचं आहे, आपल्या पुरतं नाही ठेवायचं बरं का. आणि धर्माचं काम आहे. धर्माचे पालन करी पाखंड खंडन याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. वाढवायला सांगितलेलं आहे आपल्याला बरं का. तर आपण करायला पाहिजे. ते केल्याने होत आहे, आधी केलीची पाहिजे. प्रत्येक जीवाने हा एक कशासाठी करायचं आहे हो? इथे कशासाठी एकादशी करायची आहे की एखाद्या जीवाचं तरी कल्याण व्हावं. कारण साधू संतांना प्रत्येक जीवाचा कळवळा येतो हिताचा कळवळा. जीव तुटे तिळ तिळा. प्रत्येक जीवाचा कळवळा येतो. कारण मला जे भेटलं हे प्रत्येक जीवाला भेटलं पाहिजे आणि त्याने करून घेतलं पाहिजे. केलं तर त्याचंच भलं आहे का आमचं भलं नाही आहे का? आम्ही सांगतो म्हणून का आमचं भलं आमचं काहीतरी वेगळं होणार आहे का? नाही. जो करेल त्याचं चांगलं होणार आहे. पण केलं पाहिजे. प्रत्येक जीवाला आहे गरजेचं आहे करणं. जसं तुम्ही लग्न कसं प्रत्येक जीवाला प्रत्येक तुमच्या घरात मुलगी असू दे मुलगा असू दे त्याला तुम्ही सांगता की नाही का लग्न करायचं? तो म्हणतो का मी लग्न तयार होतो का तो? पण त्याला जबरदस्तीने तयार करतो आपण का? तर याचं लग्न करून याला पोरं बाळ व्हावी, याचा संसार वाढवावा. मग तसंच हे नामस्मरण प्रत्येक जीवाने केलं पाहिजे. त्याचं कल्याणच व्हायला पाहिजे. कारण ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. त्यांना काय लाभ आहे का? तुम्ही केलं तर त्यांना लाभ आहे का? नाही. नाम फुकट चोकट. नाम फुकट आहे बरं का. त्याला काही लागत नाही, द्यायला लागत नाहीये. साधू संतांना काय तुम्ही दिलं का? फुकट दिलं. फुकट आहे. इथे
दर्शन घ्यायला सुद्धा पैसे घेतात, दर्शन घ्यायला. तर हे नामा आपलं नाम तर फुकट आहे, बाबांनी फुकट वाटलं आपल्याला. हा काय एक दमडी तरी घेतली का? नाही. पण आता तर त्याचा बाजार मांडलेला आहे, बाजार, नामाचा बाजार मांडलेला आहे. नाम तर नाहीच आहे त्यांच्याजवळ, पण ज्ञानेश्वरी ज्याच्या जीवावर उड्या त्याच्याच नाकात काड्या. काही कळत नाहीये, नाही या ओवीचा अर्थ कळत नाही, काहीच कळत नाहीये. पण त्याच्यावर बाबा 25,000 50,000 अशी मांडतात बरं का, अशी सेवा करून जातात. काय तुम्हाला काय फायदा आहे? काहीच फायदा नाहीये. जर त्याचाही फायदा नाहीये, जर तुमचाही फायदा नाहीये. पण 2 शब्द कुठचे सांगतात? आईने काय केलं, सासूने काय केलं, सुनेने काय केलं. या 2 शब्दासाठी एवढे पैसे घेऊन जातात. पण जगाची फसवणूक होते, पण जगाला काहीच कळत नाहीये. आणि इथे काय आहे? इथे सत्य आहे, इथे अनुभव सिद्ध आहे. कारण एक तरी ओवी अनुभवावी, नामा माने ग्रंथ श्रेष्ठ, एक तरी ओवी अनुभवावी. इथे अनुभवाची गोष्ट आहे. या शरीरामध्ये अनुभव यायला पाहिजे, पण आपल्याला येतो का? नाही येत. आपण सांगायला गेलो का नाही, आम्हाला नको ते नका, तुमच्या जवळ ठेवा. आणि ज्याला सांगितलं, कोणी ऐकलं तेवढ्या पुरतं, फक्त बोलायला तुम्ही मस्त सांगता हो. तुमच्या घरात आलं ना का उठवाशी वाटत नाही. अरे कर ना, मग करून घे, आता लगेच करून घे, वेळ नको घालू. नाही ना, आता नाही जमणार. आता कुठे? आता नाही, घरी विचारा. काय विचारणार आहेस तू घरी? अरे जेव्हा दारू प्यायला जातोस, हा कोणती नशा करायला जातोस, तेव्हा घरी विचारतो का? नाही विचारत ना. मग हे कशासाठी विचारायचं? समजलं ना? लगेच करून घे. कल करो से आज करो से अभी इसी वक्त. निकाल गया श्वास तो करोगे कब? अरे श्वास जर एकदा निघून गेला तुझा, कधी कळणार? कधी कळणार ही गोष्ट? मरणाआधी सावध व्हावे. ही तर आपले साधूने घ्यावे. जन्म घालून